ब्रँडबद्दल सांबेगावचे अष्टपैलू खेळाडू सनी गोदरे यांचे पिताश्री अर्थातच गुरुनाथदादा गोदरे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण एवन जोडीच्या आपल्या शिलेदारांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. गुरुनाथदादा गोदरे यांचा शुभ सन्मान. दरम्यानच्या कालावधीत पहिल्या चेंडूवरती सफलता या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करणारा जय बजरंग वडवलीला समाजसेवक आणि दादांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही संपन्न करत आहोत. धावतीच्या स्वरूपात सलामीवीर शुभम माघारी परतलाय. तदनंतर मोहनदादा कथोरे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, जे शिक्षक तथा उद्योजक आहेत आणि दादांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. तदनंतर प्रवीणदादा पडवल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत आपल्या इबन जोडीच्या शुभ हस्ते. पहिल्या चेंडूवरती सांघिक शिवेश 2 सामने जिंकून ऑलरेडी आज ग्रुप ई मधून टेबल टॉप केलेलं आहे. सूरज विषय आणि त्याची आर्मी अर्थातच जनमान तोंडलीनं, त्यासाठी ऑल द बेस्ट सूरज विषय आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. प्रवीणदादा पडवल तोंडलीचे ज्येष्ठ ग्रामस्थ आणि दादांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. तदनंतर ॲडव्होकेट लक्ष्मणजी मात्रे ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आली आणि त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी आपल्या एवन जोडीच्या शिलेदारांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. दरम्यानच्या कालावधीत साहिलनं आक्रमण केलंय अजिंक्य जामगरच्या विरोधात. काऊ कॉर्नरला षटकार आणि 6 महत्वपूर्ण द्वितीय फेरीच्या दुसऱ्या लढतीत डाव सध्या सुरू झालाय. तो फलंदाजी करणाऱ्या बजरंगी ब्लास्टर्स मानिवली क्रिकेट संघाचा. धावसंख्या 6, 6 ऑन बोर्ड. उपस्थित सर्वांचं आंबेगावकर चषकाच्या या तिसऱ्या पर्वात मान 3 दिवसात सहर्ष स्वागत. फुल लेन ड्राईव्ह केलं समोर लॉंग ऑफला बॅकअप अवेलेबल झालाय. प्रतीक उपस्थित आहेत ज्यांच्या पद्धतीनं फेक करण्यात आलेले नौसराकर यांना. अजून एक धाव धावसंख्या या सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या पोहोचली आहे. आतापर्यंत 7 धावा धावफलकावर. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक वैभव उपस्थित होते. प्रयत्न सुंदर होता, झेल घेण्याच्या पोझिशन मध्ये आले होते, त्या स्थितीमध्ये आले होते, मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू त्यांच्या हातातून निसटला. जीवदान मिळतंय फलंदाज सध्याच्या घडीला आपण बघत होते मॅच मध्ये तेजसला धावसंख्या सिंगलला 7 या आकड्यावरती होती आणि आता पाहायला मिळेल ती 8. मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते टीम मधून, अगदी चेंडू त्यांच्या पुढ्यात पडला. भास्कर होते टीम मध्ये, बॅकअप चांगलं आलं, वेल थ्रो. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 9 धावा धावफलकावरती. आज एकंदरीत 4 अर्धशतक आपण पाहिलेले आहेत, ज्यामध्ये 2 वैयक्तिक अर्धशतक सूरज विषयची, 1 अर्धशतक यष्टीरक्षक सध्या मॅच मध्ये विशाल शिंगोलेकडून. मिस टाइम, झेलची संधी, स्वप्नीलला चांगला बॅकअप दिलाय आणि सुयश या षटकातलं दुसरं मिळतंय ते गोलंदाज अजिंक्य जामगरेला. 1 मोर विकेट डाऊन. नऊ धावा धावफलकावरती 2 गटांच्या मोबदल्यात. एक वैयक्तिक सफलता तर एक सांघिक सफलता असे 2 धक्के पहिल्या डावामध्ये बसलेत फलंदाजी करणाऱ्या बजरंगी ब्लास्टर्स मानिवलीला. क्वालिफिकेशनचं समीकरण आम्ही पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ग्रुप सी, ग्रुप डी आणि ग्रुप ई यामधून जे संघ सुपर 5 मध्ये दाखल झालेले आहेत त्या संघांच्या दरम्यान बॉल आउट केला जाईल. बॉल आउट मध्ये प्रत्येक टीमला 3-3 चान्स देण्यात येतील. त्यातील जो संघ सर्वाधिक बॉल आउट करेल तो संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल, तर उर्वरित 2 संघ
त्या बॉल आउट मधून जे पराभूत झालेले असेल त्या संघांना प्री क्वालिफायर मॅच साठी स्वतःला रेडी ठेवावं लागेल आणि तो प्री क्वालिफायरचा सामना फक्त एक षटकात असेल, सुपर ओव्हर त्या ठिकाणी आपण मॅनेज करणार आहोत. ही सूचना काल देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. मयूर शेळके दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी करता. पहिला चेंडू कमी गतीने टाकला होता, फुल टॉस होता, हवं तसं टायमिंग मिडलिंग करता आलं नाही. त्या ठिकाणी बॅटर साहिलला सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या बॅटिंग करणाऱ्या बजरंगी ब्लास्टर्स मानिवलीची पोहोचली ती 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. ऑन साइडला अक्रॉस द बॅट स्लॉक स्वीप. निलेश गोरलेचं आक्रमण, बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पेटन स्ट्रोक, सिग्नेचर स्ट्रोक, ट्रेडमार्क स्ट्रोक फ्रॉम निलेश गोरले. षटकार. तुमच्या बाहेर बरोबर कमिट झालं. स्वीप करत असताना अनोख्या स्टाईलनं अनोख्या अंदाजानं षटकार. कमी गतीने टाकलेला बॉल, लिडिंग एज, झेलची संधी. यष्टीरक्षक विशाल शेंगोले चांगलं जजमेंट सुयश संबंधित होत आहे आणि मागच्या षटकारानंतर उत्तर दिले ते गोलंदाज मयूर शिल्केनं. तिसरा धक्का बजरंगी ब्लास्टर्स मानिवलीला. सोलाला 3 धक्के बसलेले आहेत. निलेश गोरलेची सुरुवात दमदार होती, मात्र मोठी खेळी त्यांना साकारता आली नाही, किंबहुना मयूर शेळके यांनी त्यांना ती खेळू दिली नाही. न्यू बॅटर करण सध्या खेळण्यासाठी स्टाकर येणला. करणला आता त्याच्या बॅट मधून रन बनवाव्या लागतील, कारण 16ला 3 धक्के आतापर्यंत बसले त्या मॅच मध्ये. आणि या स्पर्धेमध्ये सांघिक धावसंख्येचा उच्चांक, वैयक्तिक धावसंख्येचा उच्चांक, पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिपचा उच्चांक, हे सर्व रेकॉर्ड आज ब्रेक केलेले आहेत. ते जे बजरंग वडवली नाही हे देखील विसरून चालणार नाही. स्कोर 16. ऑन साइडला दिशा दिली, सॉफ्टवेअरली खेळतात. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. डीप मधून मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय भास्कर. वेल थ्रो, एक धाव. धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने पोहोचली होती. सध्या आपण बघत आहोत आतापर्यंत 17 या आकड्यावर. स्टील 2 टू गो. ऑन साइडला अक्रॉस द बॅट शफल झाले आणि तदनंतर हा सफल फटका साहिलच्या बॅट मधून येतोय. हा दमदार देखना फटका. षटकार. जुना सूरज विषय आम्हाला आठवला, ज्या पद्धतीनं तो बॅटिंग करायचा, स्पेशली सारिका क्रिकेट ग्राउंड वर. स्टेप आउट झाले, फ्रंट लेग पुढे आणला, लॉफ्टेड इट. फिल्डरचा प्रयत्न मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी आमच्या समालोचन कक्षासमोर मानवंतांना देतोय, सलामी देतोय, अभिवादन स्वीकारतोय. षटकार. फिनिशिंग टच जबरदस्त दिला साहिलनं. इंडिव्हिज्युअल मॅच मध्ये 7 चेंडू 21 धाब्याचं त्याचं योगदान आपण बघत आहोत. 2 षटकं संपली, 29 धावा दाखलवरती मयूर शेळके यांना एक सुयोग जरूर मिळाला, मात्र 20 धावा त्यांच्या या षटकामध्ये आलेल्या आहेत. मागच्या सामन्यात स्पर्धेमधील सर्वाधिक खर्चिक गोलंदाजी अर्थातच महागडं षटक आपण पाहिलं आशुतोष गायकवाड कडून 38 धावा त्याच्या विरोधात स्कोर करण्यात आल्या होत्या. साई स्पोर्ट्स शॉप सरलगाव यांच्या वतीनं सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलेले स्पोर्ट्सचे प्रोपरायटर साई गुडे, त्याचबरोबर चेतन लाटे, सनी शिंगले यांचा देखील आभार आम्ही आयोजन समितीच्या वतीनं व्यक्त करत आहोत. 29 धावा 2 षटकांच्या अंती
फलंदाज जरी 3 बाद झाले असले मात्र धावफलकाचा चांगला वेग मेंटेन केला. स्पेशली कॉन्ट्रीब्युशन या डावात आपण बघत आहोत ते 6 चेंडू 21 3 षटकारांशी साहिलचं. पहिला चेंडू फसवा चेंडू होता, धीमा चेंडू होता, कमी गतीने टाकला होता. अक्रॉस द बॅटर खेळण्याचा प्रयत्न तो स्ट्रायक करणला, करणचा फसलेला. करणला आता रन या मॅच मध्ये बनवावं लागतील कारण समोर साहिल देखील चांगला सेट आहे. वेलकम अमोल, त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, त्यांचंही स्वागत आहे. 29 ला तिसरा धक्का आता बसलेला, नंतर डाव सध्या सावरला. पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. 13 धाब्याची 4 चेंडू. कमी गतीने टाकलेला बॉल, त्यावरती मिस टाइम फटका. झेलची संधी बनली आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत भास्कर आणि चांगला झेल संबंधित होतोय. धक्का बसतोय मॅच मध्ये. 29 ला चौथा, माघारी यावं लागेल बॅटर करणला. स्वप्नीलकडे तितकी अधिकची गती नाही, तितका अधिकचा वेग नाही, मात्र टप्पा आणि नियंत्रण चांगलं आहे. सातत्यानं फसव्या चेंडूंसाठी, चकवणाऱ्या चेंडूंसाठी त्याची गोलंदाजी चर्चेत असते आणि तोच प्रयत्न या षटकात सध्या त्याचा सुरू आहे. वेलकम प्रकाश यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभली आहे, त्यांचे स्वागत आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं. धाबा 29, 4 धक्के बसलेले आहेत. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा गेम थोडा सायलेंट झालाय. मागच्या दुसऱ्या षटकात जो अग्रेसिव्ह होता, जो अटॅकिंग होता, कमी गतीने टाकलेला हा देखील बॉल नवीन बॅटरसाठी चॅलेंज मोठं आहे, चॅलेंज तगड आहे. कारण सातत्यानं मिश्रण करत असतात, गोलंदाजीमध्ये विविधता करत असतात, बदल करत असतात, परिवर्तन करत असतात आणि परिवर्तन ही काळाची गरज देखील आहे. शॉर्ट फॉर्मॅट ऑफ गेम मध्ये तुमच्याकडे जर अधिकची प्रयोगशीलता असेल तर त्या प्रयोगशीलतेला मात्र आधुनिक क्रिकेटमध्ये अधिकचा वाव आहे आणि तोच प्रयत्न या षटकात सध्या यशस्वी होताना दिसतोय. तो तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाज स्वप्नीलचा. फुलटॉस समोरच्या दिशेने आक्रमण तर झालंय, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांच्या समोर चेंडू पडलेला बॅकअप साठी लॉंग ऑन अवेलेबल झाला स्क्रीनच्या समोर. तोपर्यंत 2 धावा येतील आणि या 2 धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या दाखलवरती एकूण अंकित झालेले आपण बघत आहोत बऱ्याच कालावधीनंतर. 31 धावा, स्टिल 2 टू गो. 4 बॉलच्या स्पेलमध्ये 2 धावा देताना 1 विकेट कॅरी केलेली आहे ती गोलंदाज स्वप्नील शिंगोलेनं. इकॉनॉमिकल कामगिरी त्याची या स्पेशली निर्णायक तिसऱ्या षटकात आपण बघत आहोत. जो धावसंख्येचा वाढता ग्राफ होता, जो वाढता वेग होता, तो त्यानं सध्या कंट्रोल केला, कमी केला. टॉपेज बॉल मागे, फायलेकच्या फिल्डरला संधीच नाही. वेगवान चेंडूवरती आता फक्त दिशा दिली गेली. स्वीप करण्याचा प्रयत्न खरं सुरू होता मात्र अवधसाठी टॉपेज घेतले आणि सरदेशेवटी बॉलनं त्याचं अंतिम साध्य साधलं. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ऑफ टर्मच्या बाहेर कमेंट झाले होते, तिथून अक्रॉस द बॅट मिडविकेट झोन टार्गेट करण्याचा प्रयत्न कसे गवणात, परंतु धावा येतात ही जमेची बाब. बजरंगी ब्लास्टर्स मानिवली संघा करता 4 ना धावा संख्या 35 स्टील 1 टू गो. स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. वेल बॉल कमबॅक पुन्हा एकदा स्वप्नील शिंगोलेकडून. निर्णायक त्याचं तिसरं षटक 6 धावा दिला, 1 धक्का त्यानं दिला. षटक 3 संपले, धावा संख्या 11.67 धाव्याच्या धावगतीनं सध्या आपण बघत आहोत. एकूण अंकित झाले ती 35 धावा. अंतिम षटकात राहुलची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यंग टॅलेंट आहे राहुल, म्हणजे बजरंग वडवलीचा ज्याचा वापर आता अंतिम षटकात संघ कर्णधारांनी करण्याचा ठरवलंय. फिल्डिंग लगेचच सेट करा मयूर अँड ऑल टीम, लक्ष सुद्धा. षटक 3 संपली, 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. याच जय बजरंग वडवलीनं 97 धावा
आजच्या निर्णायक दिवसात पहिल्या फेरीमध्ये बनवले होते हे देखील विसरून चालणार नाही. अंतिम षटक राहुल गोलंदाजी करता. पहिला चेंडू राहुलचा आक्रमण समोरच्या दिशेने केलं. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड एक्झिक्यूट. ब्लॅक स्क्रीनच्या वरून बॉल धडक मारतोय तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अँड परफेक्ट डिस्टन्स. षटकारानं राहुल चिंगोलेच्या अगेन्स्ट आक्रमण. साहिलचा 6 धावसंख्या वृद्धिंगत झालेले आपण बघत आहोत. 41. एकूण 41 धावा दाखल कर. बॉल अवॉय मॅनेजमेंट कमिटी इमिडिएटली जुना बॉल मैदानामध्ये पाठवा. एसीडीज यानंतरचा सामना असेल ग्रुप ई मधील क्वालिफायर सामना. जर्मन तोंडली आणि त्यांच्या विरोधात चालू सामन्यातील विजेता संघ विनर टीम आपल्याला इन ऍक्शन दिसेल. मात्र हा सामना दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून निर्णायक, अतिशय महत्वाचा, दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट मॅच. मॅच बॉल रिटर्न झालाय रमाकांत पवार सर. एसीडीज आज पंचांची त्रिमूर्ती आपण बघत आहोत. मंदार राणे सर, महेश लोखंडे सर, रमाकांत पवार सर. लाईन खराब, पंचांचा नोचा इशारा आलाय. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. ते सध्या पुढे पोहोचलेले 42. षटकार. पहिल्या चेंडूवरती दबाव गोलंदाजावर. त्याच कारणासह सध्या दडपणात्मक परिस्थिती. फ्रीट वरती फोर्सिंग फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूनं उंची जास्त गाठली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर होते. जरी झेल संपादित झाला असता तरी अधिकचं नुकसान नसतं. मात्र सध्याच्या स्थितीला आपण बघत आहोत मिळतायत त्या 2 धावा. 2च्या साह्याने धावसंख्या सध्या पोहोचलेली पुढे पाहायला मिळेल. आतापर्यंत 44 धावा धावफलकावरती. जय बजरंग वडोली टीम साठी आणि संपूर्ण स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट आलाय सूर्यजी घुडे यांच्या वतीने. त्यांचे करूयात वेलकम. हा फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल होतोय. 1 बॉल वरती रोप येतोय तो चौकार. गुड शॉट. जयमान शिलारी संघ, त्याचबरोबर जय बजरंग डोंगरनावे बी आपण उपस्थित झालेले असाल तर आयोजन समितीशी लगेचच संपर्क साधा. काही सूचना त्या आयोजन समिती तुमच्यापर्यंत पोहोचवू पाहते. लक्ष सुद्धा. चौकारानं धावसंख्या 48. हा देखील फुल टॉस दिशा दिली आहे. कोल्हेच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडे दूर पुढे सरकतात. व्हेरी गुड फिल्डिंग. सेकंडचा कॉल. विकेट किपर एंडला. संधी बनली होती मात्र दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात आता नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आकाशला बाद व्हावं लागेल. 49 ला 5वा धक्का बजरंगी ब्लास्टर्स मानवलेला. त्या 5 गड्यांच्या मोबदल्यात देखून 50. स्टिल 2 गो. पहिल्या डावाच्या पहिल्या सत्राचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पाहिजे कितीपर्यंत मजल मारेल संघ बजरंगी ब्लास्टर्स मानवली. क्लोज अटॅकिंग फिल्डिंग आता सेट करण्यात आलेली आहे. शॉट ऑफ उडलेंत होता. चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. तिखट बाउन्सर. फ्रंट लेग देखील फलंदाजानं पुढे आणला होता. पंचांकडे आशारभूत नजरेनं पाहिलं जरूर. जो फिल्डर जवळ इन्व्हाइट केला त्याचा दबाव बनला बॅटर वरती. त्याच कारणासह हव्या त्या फ्री स्टाईलनं फ्री माइंड न ते खेळू शकले नाही. डॉट चेंडू धावसंख्या स्थिर. टोटल टीमची सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 49. इंडिव्हिज्युअल मॅच मध्ये 12 चेंडू 34चं योगदान देतं. त्या ठिकाणी टॉप ऑर्डरला बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला साहिल. अंतिम चेंडू देखील निर्धाव. धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडलाच फलंदाज बाद येते. सिडीज स्ट्रायकर एंडलाच बाद झालेले पाहायला मिळत आहेत आपल्याला. बॅटर
रघुनाथ त्याच कारणासह पहिला डाव संपलेला आहे. 49 बनवल्या बजरंगी ब्लास्टर्स मानवलीने, तर 50 धाब्याचं टार्गेट द्वितीय सत्रात जय बजरंग वडवली क्रिकेट संघासमोर. फिल्डिंग लगेचच सेट करा जय बजरंग वडवली संघ. आपण देखील लगेचच डगआउटचा ताबा घ्या. त्याचबरोबर बजरंगी ब्लास्टर्स मानवली आपणही लगेचच पोचा, क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्या. 24 चेंडू 50 धाबा समीकरण. प्रेक्षकांवर स्वागत आहे सर्व उपस्थितांचं. आंबेगावकर चषकाचं हे तिसरं पर्व सध्या आपण उपभोगत आहोत. नुकताच ज्यांची या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थिती आपल्याला मुख्य व्यासपीठावरती लाभली आहे ते आपले लाडके अतिथी, आपले लाडके मान्यवर अविनाशजी मुरबाडे, ओमसाई पुणेचे सर्व ज्यांच्या वतीनं येणाऱ्या कालावधीत 8 ते 12 जानेवारी या डोराशेन मध्ये महाविकास आघाडी चषकाचं दुसरं पर्व आपल्याला एन्जॉय करता येईल, त्यांचं वेलकम आपण करत आहोत आयोजन समितीच्या वतीनं. स्कोरर सचिन दादा पुन्हा एकदा आमच्या सोबत जॉईन झाले, त्यांचं वेलकम. प्रेक्षक पहिला डाव संपला, 49 बनवल्या, 50चं टार्गेट, 12.50चा रिक्वायर्ड रन रेट. ही आवश्यक धावगती आणि कशा पद्धतीने दुसऱ्या सत्रात रनचेस केलं जाईल या समालोचन कक्षामध्ये करूयात बदलाव. ऐकूयात प्राऊड व्हॉइस ऑफ डोंगरनावे मुरबाड सुनील शेळके सरांचा आवाज. थँक्यू सो मच. जय बजरंग स्पोर्ट्स क्लब वडवली. गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश गोरले की जे संघ नायक आहेत मानिवलीचे. स्ट्रायकिंग याला बॅटर आहेत विशाल शिंगोळे, ज्याने या स्पर्धेतील व्यक्तिगत सर्वाधिक धावफलक अर्थात धावसंख्या बनवलेले 69. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न करत होते. उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू, पंच लगेचच वाईड घोषित करतायत. अतिरिक्त धावे सोबत या डावाची सुरुवात इथे होत असताना आपण बघतो धावफलकावर एक धाव इकडे अंकित केली जाईल. 50 बनवायचे आहेत. 12.50ची सरासरी धावांची इथे गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात जय बजरंग वडवलीला. निलेश फुलटॉस समोरच्या दिशेने लॉफ्ट करताय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, चेंडू पर्यंत पोहोचले. झेल जरी झाला नसेल तरी शुभमने 3 धावा आपल्या संघासाठी निश्चितच इकडे सेव्ह केलेल्या आहेत. अशा पद्धतीने धावा तुम्हाला वाचवता आल्या पाहिजे ज्यावेळेस तुम्ही मोठी स्पर्धा खेळत असता, विशेषत्वाने त्या स्पर्धेतील क्वालिफिकेशनचा राऊंड तुम्ही खेळत असता. फुलटॉस आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चकतोय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. इथे काय घडलेलं आहे, फलंदाज मयूर शेळके हे बाहेर निघालेले आहेत, याचाच अर्थ फलंदाज मयूर बाद.
एकदा घडलेलं आपण पाहिलं होतं. दिनेशजी साबळे साहेब यांची उपस्थिती याच दरम्यान मिळालेली आहे. गावळीचे जे समाजसेवक आहेत त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मयूर शेळके सांगतात की माझ्या बॅटला बॉलचा स्पर्श झालेला आहे, परंतु त्या अगोदर काही गोष्टी चेक करायच्या आहेत. भीमर नो बॉल आणि त्याचमुळे एक धाव सुद्धा मिळेल. एक अतिरिक्त धाव मिळाली, त्याचबरोबर येणारा चेंडू असेल फ्री हिट. बघा खेळाडू वृत्ती तर मयूर शेळके यांनी निश्चितच दाखवली होती. त्याने सांगितलं की माझ्या बॅटला चेंडू स्पर्श झालाय, परंतु कालच्या दिवसातही हा एक महत्वाचा खरं तर नियम पंचांच्या वतीने याची चर्चा आम्ही केली होती पंचांबरोबर की चेंडू जर फास्टर बॉलरचा असेल, अतिरिक्त गतीने तो जर जात असेल आणि उंचावरून गेला असेल, म्हणजे ज्यावेळेस तो पास डाऊन होतो त्यावेळेस कमरेच्या जर अधिक हाईटचा असेल आणि चेंडू जाऊन जर यष्टांवर जरी आदळला तरी तो बॉल नो बॉल कॉल केला जाऊ शकतो. इथे फटका फसलाय, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे, पाहायचंय इथे झेल सुद्धा झाला नाही. एक धाव तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. बघा यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस एखादा स्पिनर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो आणि तो लूप होणारे चेंडू टाकतो किंवा फ्लायटेड ट्रॅजेक्टरीचे त्याचे चेंडू असतात, परंतु कमी गतीने फलंदाजापर्यंत पोहोचतात आणि अशा वेळेस मग बऱ्याचदा पंच तो चेंडू नो ठरवत नाही. परंतु ज्यावेळेस मीडियम पेसर अथवा फास्टर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो आणि त्याने बॉडी लाईन मध्ये जर चेंडू इतक्या उंचीने टाकला तर मग पंच त्या चेंडूला नो घोषित करत असतात. आकाश भोईर याने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज दोन्ही फलंदाजांसाठी इथे अनाऊन्स केलेला आहे. निलेश मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळत आहे. धावपलकर धावा जर आपण पाहिलं तर ते आहेत 6. विशाल आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण बघतो. त्यांना बनवायचे धावा 50. समोरच्या दिशेने पॉसिबल हिट, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? हो पोहोचला. प्रयत्न त्याने केला, परंतु प्रयत्न पडले कमी. मिळाली 6 धावांची हमी, अर्थात हा षटकार. बारा धावांपर्यंत गेलेला डाव आपण बघतो. एकही फलंदाज आणखी बाद करण्यामध्ये यश मिळाले नाही गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला. बॅकफुटला होते, तिथून स्क्वेअर ऑफ द विकेट. अत्यंत चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एक कट ठरलेला आहे इथे यशस्वी. आणखी एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आला होता, त्यानंतर बॅकफुटला थांबले होते. मागच्या पायऱ्यावर संतुलन करत असताना शारीरिक संतुलन योग्य रीतीने बनवलं, पोझिशन मध्ये आले. त्यानंतर आर्म एक्सटेन्शन आपण चांगल्या पद्धतीने पाहिलं, एक्सटेन्शन, आणि त्याचमुळे जी जागा मिळाली होती तो रूम चांगल्या पद्धतीने वापरला आणि चेंडूला नो मॅट्स लँड मधून, वेकंट एरिया मधून सीमारेषेपर्यंत धाडलं. गुड बॅटिंग बाय मयूर. स्विचचा पवित्रा घेतला, प्रयत्न तर केलेला आहे. इथे नेमकं काय घडलं? पंचांकडे हलकीशी अपील जरूर रेज झाली होती. पंच मात्र इथे स्थिर असलेले आपण बघत आहोत. फार लवकर स्वतःचा स्टान्स बदलला होता आणि प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजाचा विचार केला तर निलेश गोरले याच्याकडे सुद्धा फार मोठा अनुभव आहे. सोळा धावा धावपलकर आहेत. शेवटचा चेंडू निलेशने पुन्हा एकदा समोर ठेवलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यासाठी इथे प्रयत्न केले गेले.
याचबरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर विशाल आपल्या जागेवरच बॉक्स मध्ये उपस्थित होते. याचमुळे फलंदाज मयूर शेळके यांना इथे योग्य अवधान दाखवता आलं नाही, गांभीर्य राखता आलं नाही, तारतम्य बिघडला आणि याचमुळे धावबादच्या रूपाने मयूर शेळके बाद. संघ क्वालिफिकेशन जाऊन जिंकलेले आहे, जे जे संघ सेमी मध्ये दाखल झालेले आहेत त्या सर्वांना आपण आयोजकांच्या वतीने मला असं वाटतं 3 वाजताचा रिपोर्टिंग टायमिंग दिला होता आणि काही संघांची उपस्थिती आम्हाला मिळते. जय बजरंग डोंगरनाबे संघ मैदानाच्या आतमध्ये इथे या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेला आपण बघत आहोत. संपूर्ण संघाचं त्यांच्या पाठीराख्यांचं सहर्ष स्वागत. स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे या संघाने सुद्धा फार चांगली खेळी केली होती या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांची उपस्थिती आपल्याला इथे मिळेल आणि आंबेटेंबे संघ म्हटला की त्यांचे पाठीराखे इकडे बहुसंख्येने आपल्याला पाहायला मिळतील. आजची संध्याकाळी विशेष असणार आहे. आजच्या सकाळची सुरुवात सुद्धा चेतन तशीच झाली होती. पायांमध्ये ठेवलेला चेंडू. आज सकाळपासून खळबळजनक क्रिकेट या क्रीडा नगरीमध्ये अर्थात दिनेशभाई हिंदूराव क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिलं होतं आणि संध्याकाळ सुद्धा तशीच असावी अशी अपेक्षा तमाम क्रीडा प्रेमींची आहे. 17 पर्यंत गेलेला डाव. गोलंदाज शुभम. विशालसाठी फुलालेंचा चेंडू. यावेळेस काय घडलेलं आहे, फलंदाजाने या अगोदरच्या सामन्यामध्ये व्यक्तिगतरित्या धावसंख्येचा उच्चांक केला होता. 69 धावा बनवल्या होत्या, परंतु इथे त्यालाही उभं ठेवण्यामध्ये, शांत ठेवण्यामध्ये यश मिळतं गोलंदाज शुभमला. यावेळेस इथे बिमर आणि त्यावर कडा प्रहार, मोठा प्रहार, वज्र प्रहार, कारण हा प्रहार आहे विशालचा आणि त्याच्या बॅट मधून बिमर वर आलेला हा विशाल काय षटकार. या अगोदरच्या डावामध्ये सुद्धा एकदा सत्ता आला होता आणि सत्ता आल्या की बऱ्याचदा फलंदाजी करणाऱ्या संघाची सत्ता त्या सामन्यामध्ये प्रस्थापित होत असते. पाहायचं इथे एकूण धावा आपण पाहिलं तर ते आहे 24, बनवायचे धावा 50, आणखी 26 धावांची गरज असेल. येणारा चेंडू इथे असेल शुभमचा फ्री हिट. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. यावेळेस ऑन ड्राईव्हचा फटका दरम्यान आपण बघत आहोत डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. दुसरी धाव करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागले फलंदाज विशालला. या 2 धावा फ्रीडच्या चेंडूवर आल्या. धावफलक याचमुळे पुढे गेलं. एकूण धावाचा जर विचार केला तर धावफलक आहे 26 अर्थात 26. आणखी 24 धावा हवेत सामना जिंकण्यासाठी आणि चेंडूंचा जर विचार केला तर आणखी 16 चेंडूंचा खेळ शेष आहे. 16 मध्ये 24 बनवायचे आहेत. आजच्या दिवसाचा खेळ आपल्या नावावर करण्यासाठी कमीत कमी एका बक्षिसाचे मानकरी ठरण्यासाठी इथे जय बजरंग वडवली या संघाला शुभम. आणखी एक डीप होणारा फुलटॉस इथे आपण बघतो. आणखी एकदा त्याला उचलून मारलेला आहे. आणखी एकदा प्रचंड ताकदीचा वापर विशाल या फलंदाजाच्या वतीने. आणखी एक आक्रमक फटका, आणखी एक षटकार. काही हवंय बिमरसाठी तो चॅलेंज करतो. हे दिल मांगे मोर. पाहायचंय आता हा बिमर आहे की नाही. तुर्तास षटकार तर विशालने इथे पूर्ण केलेले आहे. तिसऱ्या पंचांना विनंती आहे लवकरच आमच्या बरोबर जॉईन व्हा. मंदर राणे सर लवकरात लवकर आपल्याला आमच्या
कंट्रोल रूम मध्ये यायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 32 धावा धावपल कव्हर. एकच रिव्ह्यू तुम्हाला मिळत असतो, त्याचा योग्य वापर केला गेला तर मग पुन्हा तो तुम्हाला तिकडे मिळेल. पंधरा चेंडू आणि 18 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपण पाहू शकू. 15 मध्ये 18 बनवायचे आहेत. आणखी एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू आणि इथे शुभम या गोलंदाजाला नामोहरम करणारी फलंदाजी, धोबी पिछाड आपल्याला पाहायला मिळतो. इथे गोलंदाजाचा आणखी एकदा या चेंडूची वाट लावलेली आहे फलंदाज विशालने. षटकार. विशाल शिंगोळे याच्या संघर्षाचा इथे अंत होतो. चांगली इनिंग विशालची आणि तो बाद होण्यापूर्वी निश्चितच पाहिली, त्याची जी जबाबदारी होती ती योग्य रीतीने त्याने पूर्ण केलेली आपण पाहिलेली आहे. फलंदाज विशाल बाद झालेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावकुरे आताचे फलंदाज प्रतीक दाखल होत आहेत. वैभव शिंगोळे आणि प्रतीक शिंगोळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण बघत आहोत. इक्वेशनचा जर विचार केला तर 13 चेंडू शेष असताना 11 धावांची गरज आहे. 13 मध्ये 11 बनवायचे आहेत. शुभम पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करताना आपण बघू शकाल. पायांमध्ये ठेवलेला चेंडू चिप केलेला आहे. सॉफ्ट हँडेडली प्लेड बाय बॅटर Pratik. He is through for single and this is the completion of 2 overs. After 2 overs, score is 4-0-40 with the current run rate of 20 runs per over with the loss of 2 important wickets and 2 more overs to be bowled by bowlers and only 10 runs required to win this match for Jai Bajrang Badavli. मुख्य व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि या गटाचे तालुकास्तरीय युवक अध्यक्ष आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अविनाशजी मुरबाडे साहेब यांना मुख्य व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने सन्मानित केले जाते. अविनाशजी मुरबाडे की जे एक अत्यंत सुसंस्कृत अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे, सुस्वभावी गुणी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, सहकार्य वृत्ती नेहमी जपणारा असं हे व्यक्तिमत्व आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि त्या गटाचे ते तालुका युवा अध्यक्ष आहेत. आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या या आयोजकांच्या वतीने, आंबेगावकर चषकाच्या वतीने, समालोचन कक्षाच्या वतीने अविनाशजी मुरबाडे आपणास लक्ष शुभेच्छा. थँक्स अ लॉट. 12 चेंडू आणि 10 धावा. बलदंड देहाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. अनिलचा पहिला चेंडू त्याला फिरून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत का? एकही क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाही. जरी असते तरीही अधिकचा काहीही फरक पडला नसता, कारण चेंडू हवाई मार्गे सीमारेषेच्या फार दूर जाऊन धावफलक याचमुळे पुढे गेलं. धावफलक एकूण पोहोचलेला आहे 46 वर. एका चौकाराची गरज आहे. 4 धावा हव्या आहेत.
हा सामना जिंकण्यासाठी, त्याचबरोबर क्वालिफिकेशनचा राऊंड जिंकून बक्षीस पात्र फेरी जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात जय बजरंग वडवलीला. यावेळी ते एक धाव दरम्यान आलेले आपण बघतो. दुसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारण्यासाठी खरं तर इथे आपण बघतो जय बजरंग वडवलीला 3 धावांची गरज आहे. जय हनुमान तोंडली बरोबर जय बजरंग वडवली खेळण्यासाठी इथे सज्ज जरी झालेली आहे. विजय दृष्टिक्षेपात जरी आहे तरी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने अर्थात अनिलच्या वतीने. दोन्ही पंच दरम्यान इकडे एकत्रित येत आहेत आणि निर्णय पंचांच्या वतीने घेतला जात आहे. मला असं वाटतं पंचांचं बोट कदाचित आबाळाकडे जाईल. यस गेलेलं आहे. त्याचमुळे फलंदाज वैभव शिंगोळे याला परतावं लागतं. तिसरा हादरा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या जय बजरंग वडवलीला. नवीन फलंदाज भास्कर आलेले आहेत. धावा बनवायच्या आहेत 3. 9 चेंडूंचा खेळ येणं अजून शेष. उजव्या स्टेजच्या फार बाहेर जाऊन तयार होते. लॉंग वे शफल अँड देन एक्झिक्यूट अनसक्सेसफुल अटेम्प्ट. हिअर कम्स द डॉट बॉल. निर्धाव चेंडू दरम्यान इकडे फेकला गेलेल्या अनिलच्या वतीने तेजसजी बांगर यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. उल्हासजी बांगर यांचे ते सुपुत्र आहेत. आपल्या स्पर्धेमध्ये सरच स्वागत. आणखी एक निर्धाव चेंडू. अनिलचं कौतुक करावं लागेल कारण शेवटच्या षटकामध्ये सामना जवळजवळ त्याने आणलेला आहे. पाहिजे आता एक चेंडू जर इकडे निर्धाव फेकला अथवा फलंदाजांना बाद केलं तर शेवटच्या षटकामध्ये सामना जाईल. आणि 2 षटकांचा जर विचार केला सुरुवातीच्या तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 16 आणि दुसऱ्यामध्ये तब्बल 24 म्हणजे जवळजवळ 40 धावा 2 षटकांमध्ये पूर्ण झाल्या होत्या. बनवायच्या आहेत 50 आणि गरज आहे 3 धावांची. समोरच्या दिशेने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील का? झेल टिपला जाईल का? हो टिपलाय झेल. आणि आणखी एक फलंदाज जय बजरंग वडवलीचा इथे बाद करण्यामध्ये यश मिळतं गोलंदाज अनिलला. आणि याचमुळे शेवटच्या षटकामध्ये आता सामना गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. वेल डन अनिल. अनिलची अत्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहिली आणि याचमुळे तिसरा हादरा मिळालेला आहे जय बजरंग वडवलीला. युवा उद्योजक तेजसजी बांगर साहेब यांची उपस्थिती मिळालेली आहे. आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी आहेत त्यांचाही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. डोंगरनावे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच भाऊदाजी कुणे, त्याचबरोबर डोंगरनावेचे समाजसेवक गणेशजी लक्ष्मण गायकर साहेब यांचं आगमन झालेलं विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर ग्रामपंचायत डोंगरनाव्याचे उपसरपंच दत्तात्रयजी पेमारे आपलीही उपस्थिती या क्रीडा नगरीमध्ये आहे. आयोजकांच्या वतीने आपणास विनंती आहे या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत. इक्वेशन कडे नजर टाकली तर 6 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. 3 धावांची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये खरं तर इथे क्षेत्ररक्षण लगावलं जात आहे. आता गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या अपेक्षा उद्दीपित झालेल्या आहेत. चला अधिकचा उशीर करू नका. आणखी एक क्वालिफिकेशनचा राऊंड इकडे खेळवायचे आजच्या दिवसातलं आणि त्यानंतर उर्वरित सामने. त्याचमुळे वेळ अत्यंत महत्वाची आहे. आजच्या सकाळपासून खरं तर या सूचना आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत परंतु आपले खेळाडू ऐकतील तर ते नवलच. तीन धावांची गरज. हा चेंडू सुद्धा निर्धाव आलेला आहे. कदाचित हा सामना त्याचा रंग बदलायला निघालेला आहे की काय. सुरुवातीची 2 षटकं आपल्या नावावर केली होती वडवलीने परंतु तिसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी अनिलने केली आणि चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने सुरुवात मिळते गोलंदाज करणला. 3 धावांची गरज. मान्यवरांचं सहर्ष स्वागत.
उजव्या यष्टीच्या बाहेरचा आणि बाहेरचा चेंडू आहे. ऍक्शन कंप्लीट झाल्याशिवाय अलीकडे पंच निर्णय देत नाहीत. पूर्वीची पंचगिरी अंपायरिंग स्टँडर्ड आणि आताचा अंपायरिंग स्टँडर्ड यामध्ये फार मोठं अंतर आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे, त्याचमुळे आता 2 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणाऱ्या जय बजरंग वडवलीला 5 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. 5 मध्ये 2. स्टार्किंग एंडला हार्ड हिटर बॅटर प्रतीकसाठी आखूड टप्प्याचा चेंडू मिड ऑनच्या डोक्यावरून फटका प्लेस केलाय. बॉटम हँडची प्रचंड ताकद या फटक्यामध्ये आपण बघितली. इझिली डन बाय द बॅटर अँड ही क्लिंच विक्टरी फॉर हिज टीम. जय बजरंग वडवली संघाने हा सामना जिंकलेला आहे. तिसऱ्या फेरीमध्ये ते धडक मारतायत. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निश्चितच निवडूया. त्याचबरोबर बजरंग ब्लास्टर्स मानिवली संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. निलेशजी गोरले अँड टीम याने अत्यंत चांगली कामगिरी केली. 2 फेऱ्या ते जिंकले. त्याबद्दल तुमचंही कौतुक असेल. हार्ड अँड टफ लक बजरंगी ब्लास्टर्स.